समाजातील स्पृश्य अस्पृश्य बहुजन अशा सर्व स्तरातील लोकांना एकत्रित करत वारकरी संप्रदायाची भरभक्कम बांधणी आणि भारतभर विस्तार करणाऱ्या श्री संत नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा अमरावतीमध्ये साजरा करण्यात आला। गाडगेनगर परिसरातल्या संत नामदेव मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र होतं। या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्र व पंजाब संस्कृतीला एका धाग्यात जोडण्याचे नामदेव महाराज पाईक ठरल्यात। नामदेव जयंतीला शासकीय सुट्टी देऊन पंजाब सरकारद्वारे दरवर्षी जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। यावरून नामदेवांप्रती पंजाबी जनतेची अगाढ श्रद्धा आणि निस्सीम प्रेम आदरभाव दिसून येतो। अमरावतीमध्ये देखील या महोत्सवाचं अगदी उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं। आज 2 ऑगस्ट संत शिरोमणी नामदेव महाराजांचा आज समाधी सोहळा संजीवन समाधी सोहळा या प्रसंगी अमरावतीमध्ये गाडगे नगरामध्ये आमचं नामदेव महाराजांचं मंदिर 1970 साली हे नावारूपाला आलेलं आहे आणि आज 55 वर्षाचा प्रदीर्घ कालावधी या ठिकाणी झालेला आहे। तेव्हापासून दरवर्षी या ठिकाणी आदल्या दिवशी पालखी सोहळा असतो आणि दुसऱ्या दिवशी नामदेव महाराजांचं संत अच्युत महाराजांचे परमभक्त सचिनदेव महाराजांचं या ठिकाणी प्रवचन असतं आणि दुपारभर या ठिकाणी महाप्रसाद विविध भजन वगैरे या प्रसंगी कार्यक्रम असते आणि दरवर्षी आमच्या समाजातील शिंपी समाजातील 10वी मध्ये आणि 12वी मध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा या प्रसंगी या ठिकाणी सत्कार केला जातो। या ठिकाणी आम्ही नामदेव महाराजांचं एक स्मृती भवन मोठं स्मृती भवन ज्या 6 लोकांनी मिळून ज्याला 10,000 फुटाची जागा त्या ठिकाणी दिलेली आहे। त्या ठिकाणी 4.5 करोडचा तो प्रोजेक्ट आहे। 5,000 स्क्वेअर फूटचे 4 मजले त्या ठिकाणी उभारण्यात येत आहे। विदर्भासाठी अत्यंत अभिमानाची ती गोष्ट आहे की सगळ्यात मोठं स्मृती भवन अमरावतीमध्ये होत आहे। या प्रसंगी नवनीतजी राणा यांनी आम्हाला 20 लाख रुपयाची देणगी त्या बांधकामासाठी दिलेली आहे आणि डॉक्टर आणि खासदार आणि भेंडे यांनी सुद्धा आम्हाला 1 करोड रुपये विशिष्ट पूर्ण योजनेतील शासनाकडून आम्हाला देण्याचा आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि आम्ही सगळ्यांना या ठिकाणी विनंती करेन की या मोठ्या बांधकामाला सगळ्यांनी आपापल्या परीने मदत करावी आणि हे बांधकाम ताबडतोब उभं राहावं या प्रसंगी सगळ्यांना शुभेच्छा देतो। नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्या प्रसंगी संपूर्ण भारतातील नामदेवाला मानणाऱ्या लोकांना मी या प्रसंगी शुभेच्छा देतो। धन्यवाद। मी भास्कर टोंपे, अध्यक्ष गोष्टी टोंपे महाविद्यालय चांदूर बाजार आणि सदस्य संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर गाडगे।